शेवगाव शहरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू। मुख्य अधिकारी विजया घाडगे स्वतः देत आहेत सूचना। शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न गेल्या 4 ते 5 वर्षांपासून सुटता सुटेना अशी अवस्था झाली होती। यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी पसरली होती। मात्र आता नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी विजया घाडगे यांनी स्वतः पुढाकार घेत अतिक्रमण पथकासोबत शहरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली आहे। मुख्य रस्त्यासह बाजारपेठ, सार्वजनिक रस्ते आणि फुटपाथवर झालेल्या अतिक्रमणावर कारवाई करताना मुख्य अधिकारी घाडगे थेट मार्गदर्शन करत असल्याचे चित्र पाहावयाला मिळाले। या कारवाईमुळे शहरातील शिस्तबद्धतेकडे एक पाऊल पुढे टाकण्यात आल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे। काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरळीतपणे पार पडत आहे। नगर परिषदेने यापुढे कोणतेही अतिक्रमण सहन केले जाणार नाही असा कडक इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे। नमस्कार, मी मुख्य अधिकारी विजया घाडगे। आपण शहरामध्ये फेब्रुवारी पासून अतिक्रमण मोहीम चालू केलेली होती। यामध्ये आपण नगर रोड, पाथर्डी रोड, आखेगाव रोड, परत तुमचा गेवराई रोड, नेवासा रोड, ह्या रोडचं संपूर्ण अतिक्रमण आपण 15 मीटरनुसार आपण हे काढण्यात आले होते। आणि शहरातील क्रांती चौक ते शिवाजी चौक, शिवाजी चौकापासून पुढे जामा मस्जिद, मोची गल्ली, ओव्हररोड रोड या अतिक्रमण धारकांना आपण 1-1.5 महिन्यापूर्वी नोटीस दिल्या होत्या आणि त्यांना आपण रोडवरील, सार्वजनिक रोडवरील अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले होते। त्यानुसार त्यांनी बऱ्यापैकी 70 ते 80% अतिक्रमण काढलेलं होतं। त्याच्यामध्ये त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे। उर्वरित जे राहिलेलं अतिक्रमण आहे ते काढायची आज मोहीम चालू आहे। यामध्ये लगेच डीपीडीसीतून 1 ते 1.5 महिन्यामध्ये सदरील अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी लगेच रोड आणि त्याची नालीची व्यवस्था करण्यात येईल। आणि जे रोड अतिक्रमण जे काढलेलं आहे हे शहरातील नागरिकांसाठीच काढलेलं आहे। सदरील हा व्यापार पेठ आणि खूप दळणवळणाचा रोड आहे। इथून लोक सतत जा-ये करत असतात। पार्किंगची इथं सोय नव्हती, त्याच्यामुळे जाता येता गाड्या म्हणजे अँब्युलन्स किंवा रुग्णवाहिका असू द्या ती जाण्याची फार मोठी अडचण होत होती। ते सदरील ह्या अतिक्रमणामुळे इमर्जन्सी सेवा असतील, तुमच्या वाहतूक दळणवळण सेवा असतील, ह्या सर्व सेवा व्यवस्थित आणि सुरळीत करण्याचा प्रयत्न नगरपालिका प्रशासन करत आहे आणि यामध्ये नागरिकांचा सहकार्य चांगला मिळत आहे। धन्यवाद।